मित्रांनो, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपये पैसे येणार आहे. आणि हे जे पैसे आहे, जे अतिवृष्टी झाली होती मित्रांनो 2024मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये, त्या ऑगस्ट महिन्याची अतिवृष्टी पैसे आता शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो. ते पण हेक्टरी 5,000 रुपये. आणि मित्रांनो, हे जे पैसे आहे महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो. जे की जिल्हे 21 जे आहे ते दुष्काळग्रस्त भागामध्ये म्हणजे अतिवृष्टीमध्ये निवडण्यात आलेले आहे मित्रांनो. त्या संपूर्ण शेतकऱ्यांना आता हेक्टरी 5,000 रुपये पैसे मिळणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, काय सांगितलेलं आहे सरकारने ते बघू. ही जी माहिती आहे मित्रांनो, ही यवतमाळ जिल्ह्यापुरता आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण 21 जे जिल्हे आहे महाराष्ट्रातील, त्या 21 जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना 5,000 रुपये हेक्टरी पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच मिळणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो, अत्यंत कामाचा आहे, कुठेही स्किप करू नका. आणि हे जे 5,000 रुपये तुम्हाला मिळवण्याकरिता तुम्हाला KYC करावे लागेल. आणि ही KYC तुम्ही कुठे करू शकता हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वात प्रथम मित्रांनो, बघा माहिती काय दिलेली आहे. 2 लाख शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा. अतिवृष्टीच्या प्रस्तावावर उमटविली मंजुरीची मोहर. यवतमाळची न्यूज मित्रांनो. जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2024चा या कालावधीत अतिवृष्टीसह पूर परिस्थितीचा निर्माण झाल्याने 2.25 लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे बाधित शेतकऱ्यांना 1,91,326 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 241,18,59,000 रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव पाठवला होता. 6 महिन्यानंतर या प्रस्तावावर मंजुरीची मोहर उमटविण्यात आली आहे मित्रांनो. मदत निधी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांचे अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मित्रांनो. त्यानंतर प्रशासनाने शेती बांधावर जाऊन सर्वेक्षण करून पंचनामेसुद्धा केले होते. त्यानंतर 1,76,202 हेक्टरवर बाधित झालेल्या पिकांवर 1,90,278 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 240,42,62,000 रुपये. हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेल्याने 1,048 शेतकऱ्यांना 75,97,000 रुपये असे एकूण 1,76,000 रुपये म्हणजेच 600 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 1,91,326 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 241,18,59,000ची निधी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो. अशी विनंती प्रस्तावावरून जिल्हा प्रशासनाने 6 महिन्यांपूर्वी शासनाकडे दिली होती. दरम्यान या प्रस्तावावर आता शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो. मोहर उमटवली आहे. पुढील आठवड्यात नुकसान भरपाईचा आदेश काढला जाणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शासनाच्या खात्यात जमा होईल असे दिसत आहे मित्रांनो. तर समोर बघा मित्रांनो, 58 लाखांचा निधी वगळता जून ते जुलै 2024 कालावधीतही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करून शासनाकडे मदत निधी मागण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. 2 दिवसापूर्वी शासनाने 324,63 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 58,42,000चा निधी मंजूर केला आहे मित्रांनो. याबाबतचा आदेशही जारी केला आहे असून 865 शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वळती केली जाणार आहे. बघा मित्रांनो, 6 महिन्यापासून प्रतीक्षा आयुक्तामार्फत शासनाकडे प्रशासनाने सप्टेंबर महिन्यातच केली. मात्र 6 महिन्यापासून मदत निधी मिळाल्याने शेतकऱ्यांची समजूत घालवता प्रशासन सक्षम होत आहे. तर बघा मित्रांनो, ही जी माहिती आहे ही फक्त यवतमाळ जिल्ह्याची आहे. पण अशाच प्रकारे महाराष्ट्रातील जे 21 जिल्हे आहे, त्या 21 जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव आहे, त्या संपूर्ण शेतकरी बांधवांना जे की जिल्हे अतिवृष्टीमध्ये येत आहे मित्रांनो, त्या संपूर्ण शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत मिळणार आहे मित्रांनो. आणि ही मदत जी आहे ही लवकरच म्हणजेच येणाऱ्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला
फक्त एक KYC करणे अत्यंत अनिवार्य आहे मित्रांनो. KYC केल्यावर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही माहिती बघितलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच रिप्लाय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.